नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना येथे राज्य शासनाने 3 हप्ते त्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात आलेले आहे। परंतु अशा काही महिला आता सुद्धा येथे नाराजगी व्यक्त करतात आहे, कारण त्या महिलांना येथे 1 रुपया सुद्धा येथे मिळाला नाही। परंतु मित्रांनो, आता त्या महिलांच्या येथे काही येथे अडचणी होत्या, म्हणजे त्या महिलांच्या बँक खात्याला येथे आधार सीडिंग नव्हते आणि काही महिलांचे येथे अर्ज सुद्धा येथे अप्रूव्ह झालेले नव्हते। आणि येथे तुमचे जर येथे आधार सीडिंग येथे पूर्ण झालेले असेल किंवा तुमचा अर्ज येथे अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला येथे चिंता करण्याची काही गरज नाही। 100% तुमच्या खात्यामध्ये येथे लाडकी बहीणचे येथे पैसे मिळतील। तर आता तुम्ही येथे चिंता करण्याची गरज नाही। मित्रांनो, आता आनंदाची बातमी अशी आहे की आता लाडक्या बहिणीकरता येथे अजित पवार यांनी आता येथे मोठा निर्णय घेतलेला आहे। आता पुढे येणारी भाऊबीज म्हणजे दिवाळी, या दिवाळीला महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र टाकण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, हा हप्ता येते आता पुढे तुम्ही येथे बघू शकता। आता निवडणुकीची येथे आचारसंहिता लागणार आहे। या आचारसंहिता लागल्यामुळे येथे राज्य सरकारला येथे पुढे येथे हप्ते टाकण्यासाठी येथे अडचण येऊ शकते। तर अशातच येथे राज्य सरकार म्हणजे अजितदादा पवार यांनी व मुख्यमंत्र्यांनी यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणीच्या 4था आणि 5वा हप्ता हा येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकणार असा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे। तर मित्रांनो, या निर्णयामुळे लाडक्या बहिणीमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे। तर या 3000 रुपयानं लाडक्या बहिणीची ती दिवाळी येथे आनंदात साजरी होणार आहे। तर मित्रांनो, असा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर यामध्ये तुम्ही मित्रांनो येथे बघू शकता, तुम्ही येथे माहिती तुम्ही येथे वाचू शकता। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू राहील। भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।